नमस्कार प्रेक्षकांनो. पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. पारू किचनमध्ये आलेली असते. तिच्या पाठोपाठ सावित्री सुद्धा येते आणि बोलते, चल पटकनावर स्वयंपाक करायला घेऊ, सगळ्यांना भूक लागली असेल. तेव्हा पारू बोलते, सावित्री आत्या, अहो सगळा स्वयंपाक मी आधीच करून ठेवलाय, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा सावित्री बोलते, खरंच तू या घरची थोरली सून शोभतेस आणि या घरातली लोक सुखी राहावीत यासाठी तू किती धडपड करतेस आणि ती धडपड मला दिसते. पारुबाळा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, देव तुझ्या पाठीशी आहे. आणि अहिल्या मॅडमला तुझ्या आणि आदित्य बाबांच्या नात्याबद्दल लवकरच कळेल आणि मला खात्री आहे त्या तुला स्वीकारतील, तेही अगदी मनापासून. तेव्हा पारू बोलते, मला माझ्या सासरच्या लोकांची सेवा करायला मिळते ना, तेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही एक काम करा, इथलं सगळं आवरून घ्या, तोपर्यंत मी बाहेर सगळ्यांना जेवायला बोलवते, आलेच. असं म्हणतच ती बाहेर निघून जाते. तर आता सीन चेंज होतो. आपण पाहतो तर काय, सगळेच डायनिंग टेबलवरती जमलेले असतात. पण ही प्रिया मात्र दामिनीच्या खुर्चीवरती जाऊन बसते. तेव्हा प्रीतम बोलतो, प्रिया अगं इथे कुठे बसली आहेस, आपण इकडे बसतो, चल इकडे बसूया. तेव्हा अहिल्या बोलते, प्रीतम ती बसली आहे ना, मग बसू दे, तू सुद्धा तिच्या साईडला बस, काहीच हरकत नाही. तेव्हा प्रीतम ठीक आहे बोलतो आणि प्रियाच्या साईडला बसतो, म्हणजे मोहनच्या जागेवरती बसतो. आणि थोड्याच वेळात तिथे दामिनी आणि मोहन सुद्धा येतात. आणि या दामिनीला प्रियाला आपल्या जागेवरती बसलेलं बघून प्रचंड राग येतो. ती जोरातच ओरडते, प्रिया तुला या घरामध्ये येऊन 1 दिवस झाला नाही आणि तू माझी जागा बळकवायला निघाली आहेस. मला कळत नाहीये तुझी हिंमत कशी झाली माझ्या खुर्चीवरती बसायची. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये तू सून आहेस आणि मी तुझी सासू आहे. आणि हे ऐकून प्रिया घाबरते. ती चटकन उभारते आणि बोलते, सॉरी. ती दामिनी समोर हात जोडते आणि बोलते, दामिनी मॅडम मला खरंच माहीत नव्हतं ही तुमची चेअर आहे, नाहीतर मी बसलेच नसते. मी उठते, तुम्ही तुमच्या जागेवरती बसा. तेवढ्यातच अहिल्या बोलते, प्रिया तुला उठायची काही गरज नाही आहे, जागा सोडायची काहीच गरज नाही आहे, मी म्हणतेय ना, बस बस तिथेच बस. आणि दामिनी तुझा आवाज का बरं वाढलाय. तेव्हा दामिनी बोलते, वहिनी अहो इतके वर्ष झाले वहिनी मी तुमच्या जागेवरती किंवा तुमच्या खुर्चीवरती कधी बसली आहे का, नाही. हे किती चुकीचं आहे, तुम्हीच मला सांगा चुकीचं आहे की नाही. तेव्हा मोहन बोलतो, दामिनी अगं यामध्ये इश्यू करण्यासारखं काहीच नाही आहे, तू कशाला इतका इश्यू करतेयस, आपण समोर जाऊन बसू. तेव्हा अहिल्या बोलते, हो मोहन अगदी बरोबर बोलतोय, आजच्या दिवस बस ना इकडे, काहीच फरक पडत नाही त्याने. तेव्हा दामिनी बोलते, अजिबात नाही, मी माझ्याच खुर्चीवरती बसणार. तेव्हा अहिल्या बोलते, बरं ठीक आहे बस. पण इतर सगळी मंडळी तिकडून निघून जाते आणि हॉलमध्ये येते. पारूने त्यांच्यासाठी पानं वाढून ठेवलेली असतात. सगळे आता हॉलमध्ये जेवायला बसतात. इकडे दामिनी म्हणत असते, मी काही ते एकटीच बसणार आहे का. तेवढ्यातच तिथे सावित्री येते. सावित्री बोलते, हो आज तुम्ही इथे एकट्याच जेवणार आहात, कारण बाकीची सगळी मंडळी हॉलमध्ये जेवते पानावरती. आणि हे सगळं ऐकून तर दामिनीला प्रचंड राग येतो. ती आता बाहेर येते आणि बाहेर येऊन तमाशा करू लागते आणि बोलते, आता काय आपण खाली जमिनीवरती बसून जेवायचंय का. एक नवीन सून काय आली, आपण तर किर्लोस्करांची प्रथाच बदलली. तेव्हा अहिल्या बोलते, दामिनी अगं तुला त्या गोष्टीचं कंपल्शन नाहीये, तुला तुझी खुर्ची मिळाली आहे ना, मग तू खुर्चीत बसून आरामात जेवू शकतेस. आणि आम्ही या घरामध्ये बसून कुठे जेवायचं ना हे तू मला सांगायचं नाहीस. एक गोष्ट लक्षात ठेव, प्रिया घरामध्ये नवीन आहे. अगं एखादी सून जेव्हा सासरी येते ना, तेव्हा तिच्यासाठी सगळं नवीन असतं. ती तिचा सगळा भूतकाळ, आई वडिलांना, तिच्या भाऊ भावंडांना, मित्रमैत्रिणींना, तिच्या गल्लीला सगळ्यांना मागं सोडून आलेली असते. तिला तिच्या सासरी सगळंच नवीन असतं. त्यामुळे त्या नवीन माणसासाठी जुन्या माणसांनी काही बदल केला, थोडासा बदल केला तर काही हरकत आहे का. त्या जुन्या माणसांनी जर ॲडजस्ट केलं ना, तरच त्या नवीन माणसाला त्या घराबद्दल, सासूबद्दल, सासऱ्याबद्दल आणि त्या घरातल्या लोकांबद्दल प्रेम वाटेल. तेव्हा दामिनी बोलते, अजिबात नाही, मला असं खाली बसून जेवायला जमणार नाही. त्यामुळे ती आता साईडलाच सोफ्यावरती बसते आणि सोफ्यावरती बसून जेवू लागते. आणि तेवढ्यातच या आदित्यला काय होतं कोणास ठाऊक. तो बोलतो, पारू अगं तू सुद्धा आमच्यासोबत बस ना जेवायला. आणि हे ऐकून तर अहिल्याला आणि तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अहिल्या तर खूपच आश्चर्याने आदित्यकडे पाहू लागते. आदित्य बोलतो, आई बरोबर ना. पण पारू मात्र विषय सांभाळून घेते. ती बोलते, नाही नाही नको आदित्य सर, तुम्ही जेवा, मी आणि सावित्री आत्या नंतर बसतो जेवायला. आदित्य ठीक आहे बोलतो आणि अशा प्रकारे सगळेच आता जेवण उरकतात. सावित्री पारू किचनमध्ये येतात. तेव्हा सावित्री बोलते, पारू अगं आज ना माझ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आदित्य बाबांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे
आणि ते तुझी फार काळजी करतात, म्हणून तर तुला जेवायला बसायला सांगितलं. तेव्हा पारू बोलते, नाही नाही, मला तसं वाटत नाही. आणि मला एक सांगा, दुसरी गोष्ट कोणती? तेव्हा सावित्री बोलते, तुला ना तुझ्या सासूबाईंच्या नजरेची भाषा कळते. बघ ना, अहिल्या मॅडमनी न सांगता तू लगेच सगळ्यांची व्यवस्था हॉलमध्ये केलीस. आणि तेवढंच असते ते अहिल्या येते, पण पारूला माहीतच नसतं. ती आपली सावित्रीशी बोलत असते. ती म्हणत असते, सावित्री त्या, अहो ही सगळी माझी पिरमाची माणसं आहेत. मी जर यांच्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? आणि हे सगळं ऐकून अहिल्याला खूप छान वाटतं. ती बोलते, पारू खरंच तू सगळ्यांना किती सामावून घेतेस. आणि अहिल्याला तिथे पाहून पारूला तुर्तास धक्का बसतो. ती बोलते, देवी आई तुम्ही इथे? तेव्हा अहिल्या बोलते, हो. मला एक सांग, तू जेवलीस? तेव्हा पारू बोलते, सावित्री आत्याबरोबर बसते. अहिल्या बोलते, मला एक सांग, आदित्य जेव्हा म्हणाला की आमच्यासोबत बस, तेव्हा का बरं नाही बसलीस? तेव्हा पारू बोलते, समदा स्टाफ जेवायचा होता. सावित्री आत्यासुद्धा जेवायच्या होत्या. त्यांना सोडून मी कसं काय जेवणार? तेव्हा अहिल्या बोलते, खरंच खरंच तू दुसऱ्यांचा किती विचार करतेस. असं म्हणतच चक्क अहिल्या तिच्यासाठी ताट तयार करते. आणि इतकंच की काय, तिला भरवू सुद्धा लागते. आणि हे सगळं पाहून तर पारूला खूप मोठा धक्का बसतो. अहिल्या बोलते, अगं खा ना. आणि मग काय, पारू ते खाते. आणि हे पाहून सावित्री मनातल्या मनात बोलते, खरंच देवा, तुझी किमया निराळीच आहे. तू कोणावरती अन्याय होऊ देत नाहीस. आज खऱ्या अर्थाने हे कुटुंब पूर्ण झालं. तर आता सीन चेंज होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्याच्या खोलीमध्ये ही दामिनी चहा घेऊन जाते, कॉफी घेऊन जाते. अहिल्या बोलते, चक्क तू? पारू नाही का आली? तेव्हा दामिनी बोलते, मी विचार केला की आज तुमच्यासाठी स्वतः कॉफी घेऊन यावी, म्हणून मी घेऊन आली. बाय द वे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. वहिनी, अहो जरा विचार करा ना. ही पारू गावावरून आल्यापासून किती खुश आहे. आणि कसं आहे ना, आपला आदित्य भोळा आहे, पण पारू तशी नाहीये. अहो तिने तर तुमच्या सया दादाला सुद्धा शब्दात अडकवलं. आणि मी तर असं ऐकलं होतं की ते तिकडे नवरा बायको म्हणून संसार करत होते, राहत होते. आणि तुम्हाला असं वाटत नाहीये का की पारूच्या गोड वागण्याला आदित्य सुद्धा भुलला असेल? आणि हे ऐकून तर अहिल्याला इतका राग येतो. ती बोलते, दामिनी तोंडावर, कारण माझ्या आदित्यवरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा दामिनी बोलते, पण कसं आहे ना, ती पारू आग आहे आणि तुमचा आदित्य लोणी. आणि जर लोण्याच्या गोळ्याला आगीच्या शेजारी ठेवलं तर तो वितळणारच, कारण तो त्याचा गुणधर्मच आहे. आणि अशा प्रकारे ती बरोबर संशयाचं पिल्लू सोडते आणि तिकडून निघून जाते. अहिल्या मात्र याच गोष्टीचा विचार करत राहते. इकडे मात्र आदित्य त्या डोळेवालीशी बोलत असतो आणि म्हणत असतो, या पारूचं तर मला काहीच कळत नाही. तिला मी पैंजण देण्याचा किती प्रयत्न करतोय, पण ती घेतच नाहीये. आणि बरोबर त्या खोलीमध्ये अहिल्या येते. आदित्य घाबरतो आणि दचकून उठून उभा राहतो. आदित्य बोलतो, आई तू इथे अचानक? तेव्हा अहिल्या बोलते, मला खरं खरं सांग, तुला पारू कशी वाटते? आणि हे ऐकून आदित्य गांगारून जातो. तेव्हा अहिल्या बोलते, अरे घाबरू नकोस, तिच्यासाठी नवरा बघायचा आहे ना, त्यासाठी तुला विचारतीये. तेव्हा आदित्य बोलतो, तुला खरं सांगू का, ती फार समजूतदार, संवेदनशील आणि जबाबदार मुलगी आहे. आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा तिला जपलं पाहिजे, सांभाळून घेतलं पाहिजे, कारण ती फार निरागस आहे. प्रीतम म्हणतो ना, ते काही खोटं नाहीये. पारू खरं जादूगर आहे आणि तिची ही जादू जपणारा मुलगा तिला मिळाला पाहिजे. तेव्हा अहिल्या विचारते, मग तुला कशी बायको हवी आहे? आदित्यच्या तोंडातून निघणार असतं की पारूसारखी, पण तो कसं बस स्वतःला कंट्रोल करतो आणि बोलतो, आई हे सगळं तू ठरवणार आहेस. तू ज्या मुलीशी म्हणशील त्याच मुलीशी तुझा आदित्य लग्न करेल. तेव्हा अहिल्या बोलते, ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस, लवकरच आपण तुझ्यासाठी एक चांगली श्रीमंत आणि घरंदाज मुलगी बघू. आणि आजचा भाग इथे संपतो.